हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। तर सगळ्यात अगोदर मी तुमच्या सर्वांची मनापासून माफी मागत आहे, कारण गेले 2 दिवस मला भाग टाकता नाही आले, पण इथून पुढे नक्की टाकेल। चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात। महेंद्र आणि प्रीती जातानाच शिवांशीसाठी साडी आणि दागिने घेऊन गेले असतात। ते सगळं तिला घालायला सांगून तिला रेडी करून त्यांच्याबरोबर कोर्टात येतात। धीरज घरातून निघाल्यापासून मायरा त्याला कॉल ट्राय करत होती, पण धीरजने तिचा नंबर ब्लॉक करून टाकला होता। तिच्याशी बोलण्याच्या कोणत्याही कंडिशनमध्ये तो नव्हता। तिला दिलेलं लग्नाचं प्रॉमिस तोडून तो दुसऱ्या मुलीबरोबर संसार करत आहे हे तिला आतून खात होतं। धीरज, कोणते विचार करत आहेस? कोर्टजवळ आल्यावर गीताई त्याला आवाज देतात, तसं तो विचारातून बाहेर येतो। या लेट्स गो। धीरज कारमधून बाहेर येत दुसऱ्या बाजूने डोर ओपन करत गीताईंना हात देतो। त्या पण त्याच्या हातात हात देत बाहेर येतात। धीरज त्यांना घेऊन तसाच कोर्टात येतो। जसा तो कोर्टाच्या पायऱ्यात चढत होता, तसं त्याला मायराला फसवल्याचं गिल्ट वाटत होतं। आपण मनाविरुद्ध लग्न करतोय याचा त्रास होत होता। हळूहळू त्याला सगळं दिसू लागलं। कोर्टाच्या एका रूममध्ये त्याचे आईवडील, काका काकू, चार्ली आणि 4 अनोळखी चेहरे दिसत होते। तसंच अजून एक चेहरा होता, जो कोपऱ्यात मान खाली घालून बसला होता। धीरज आपल्यावरही त्या चेहऱ्याने नजर वर केली नव्हती, पण बाकीच्यांचं लक्ष मात्र धीरजकडे होतं। त्या सगळ्यांच्या नजरा बघून धीरज अवघडतो। तो गीताईला तिथे देवेंद्रच्या बाजूला बसवतो आणि स्वतः गीताईच्या दुसऱ्या बाजूला बसतो। जीजू खूप हँडसम दिसतात ग, नेहा म्हणते। हो ना, मला वाटलं नव्हतं हा एवढा रापचिक दिसेल, आरुषी म्हणते। गद्यांनो बसा। शिवांशी दोघींना पण डोळे मिटून पाहते। नेहा हसत बोलते। शिवांशी आरुषी आणि नेहाच्या मध्ये बसलेली असते। शिवांशी खूप वैतागलेली असते। काल ज्ञानाची बोलणी खाल्ली होती आणि आज लगेच लग्न। ती तयार झाली असली तरी तिच्या मनात धास्ती होती आणि त्यात धीरजला सगळ्यांसमोर आणायचं होतं। ते जमेल का नाही कळत नव्हतं। त्यानंतर तिला काहीही कळत नव्हतं। इकडे धीरजचीही तशीच अवस्था झाली होती। कालपर्यंत लग्नाचं बोलणारा आज लगेच दुसऱ्या अनोळखी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी तयार झाला होता। हे लग्न ज्या स्वीटहार्टसाठी करणार होता त्याच्यासाठी नव्हतं, तरी मनात बेचैनी होतीच त्याच्या। मिस्टर धीरज राजपूत, मिस शिवांशी गोखले कोर्टात रजिस्टर टेबलावरून त्यांना आवाज देतो। तसंही दोघेही एकसाथ उठून उभे राहतात आणि एक एक पाऊल टाकत समोर जाऊन उभे राहतात। शिवांशी आणि धीरज एकमेकांच्या बाजूला उभे होते, पण नजर वर करून एकमेकांकडे पाहिलं नव्हतं। रजिस्टर त्यांना नावांसमोर सही करायला सांगतो। आधी धीरज सही करतो आणि मग शिवांशी। त्यांच्या झाल्यावर शिवांशीच्या बाजूने साक्षीदार म्हणून तिचे आई बाबा सही करतात, तर धीरजच्या बाजूने गीताई आणि देवेंद्र सही करतात। अभिनंदन, आजपासून तुम्ही पती पत्नी झालात, रजिस्टर सांगतो। पण तिथे कुणी काही बोलत नाही, कारण चला आता मंदिरात जाऊन विधिवत लग्न करायचं आहे। गौतमी आई म्हणते, वाट, पण स्वीटहार्ट, कोर्ट मॅरेज झालंय आणि आता आम्ही हजबंड आणि वाईफ आहोत, मग अजून दुसरा कशाला? धीरज वैतागून बोलतो। त्यानंतर हो, पण विधिवत लग्न करणं हे आपल्या संस्कृतीत आहे आणि ती संस्कृती आपल्याला पाळायची आहे, ते झालेच पाहिजे। गीताई, पण स्वीटहार्ट, इथे धीरज त्यांना बोलत असतो की तिची सुद्धा काहीतरी इच्छा असेल ना तिच्यासाठी ती, आणि हो, अगदी सध्या
साध्या पद्धतीने होणार आहे आणि ज्या मंदिरात लग्न आहे ते मंदिर आउटसाईडला आहे, तिथे त्यावेळेस कोणी नसतं. आपल्याला जाऊन फक्त लग्न करायचं आहे. तर गीताई ठीक आहे, एवढं केलं आहे तर अजून थोडं. तर आता इथे धीरज जो आहे तो नकारार्थी मान हलवत बाहेर जातो आणि त्याच्याचमुळे सगळेच बाहेर जातात. खरं तर आता आज खूपच मिस्टेक झालेले आहेत, पण प्लीज तुम्ही थोडंफार त्या समजून घ्या. कारण अशा छोट्या टेक्स्टमध्ये मिस्टेक ह्या होतच राहतात आणि त्या करेक्ट करायला गेलं की त्या लवकर सॉर्ट आऊट होत नाहीत. तर आता इथे स्टोरीमध्ये सगळेच बाहेर जातात. जाताना आधी आले होते तसंच जातात दोघं पण आपापल्या कारणी. सगळे शिव पार्वतीच्या मंदिरात जातात. तिथे आधीच लग्नाची तयारी केली होती ती बघून धीरजच्या कपाळावर आठी येते. धीरज जा त्या पाटावर जाऊन बस. तो गप्प जाऊन तिथे बसतो. गीताई म्हणतात तर शिवांशी तू पण त्याच्या बाजूच्या पाटावर जाऊन बस. गीताई बोलल्यावर ती पण धीरजच्या बाजूच्या पाट्यावर जाऊन बसते. पंडित सांगत होते. ती दोघं एकमेकांच्या हातात हात धरतात. ती त्याच्याकडे बघते. शिवांशी शाल पांघरलेली, हातात हिरवा चुडा, हाताला लावलेले कुंक वाटले, मान खाली घालून नाजूक शरमलेली मुलगी उभी होती. धीरजच्या डोळ्यातून हुरहुर उमटत होती. धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर हार घेऊन ते उभे राहतात. हार घालताना तिचा नाजूक भार धीरजला जाणवत होता. काहीतरी सॉफ्ट कॉटन हातात घेतल्यासारखं वाटत होतं. नावीपासून तिचं एवढं नाजूक होतं त्याला धीरजला वेगळीच फिलिंग येत होती. शिवांशी ही काही वेगळी अवस्था नव्हती. धीरजच्या राईट हाताचा स्पर्श तिच्या मनात वेगळीच भावना जागवत होता. 4 फेऱ्या झाल्यावर ती पुढे आली, पण धीरजच्या पुढे ती एकदम बारीक दिसत होती. फेऱ्या झाल्यावर दोघेही पाटावर इथे बसतात. त्यानंतर इथे पंडितजी म्हणतात, धीरज तिच्या गळ्यात आता हे मंगळसूत्र घाला. तर आता धीरज जो आहे तो ऐकत असतो. तसे सगळे धीरजकडे बघतात. धीरजच्या वडिलांकडून म्हणजेच राजपूत साहेब खिशातून एक बॉक्स काढतात आणि उघडून धीरज समोर करतात. त्यानंतर धीरज एकदा त्या मंगळसूत्राकडे आणि एकदा त्याच्या वडिलांकडे बघतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कारण धीरज कातर आवाजात, तुमच्या आईचं म्हणजे शिवानीचं आहे. तिची शेवटची इच्छा होती की तिच्या सुनेच्या गळ्यात हे जावं. आजवर सांभाळलंय, आता तिच्या मंगळसूत्राला तिचा मान मिळावा. हे ऐकून सगळे गलबलून बघतात. धीरज डोळ्यातलं पाणी पुसतो, मंगळसूत्र उचलतो आणि डोळ्यात भरून बघतो. नंतर प्रेमाने शिवांशीच्या गळ्यात घालतो. तसं सगळं आता टाळ्या वाजवतात. राजपूत साहेबांच्याही डोळ्यात पाणी येतं. धीरजच्या मनात अभिमान वाटतो. आजवर त्यांनी आईचं मंगळसूत्र कोणालाही दिलं नव्हतं. स्टेप मॉमला सुद्धा नाही. शिवांशीच्या आई वडिलांच्या नेहा, चार्ली आणि आरुषीच्या डोळ्यात पाणी जाण्यासाठी निघतात आणि यावेळी शिवांशी धीरजच्या बाजूच्या कारमध्ये बसते. तिच्या सुससण्याचा ऐकून धीरजच्या मनाला वेगळंच होतं. तो खिशातून रुमाल काढून तिच्या समोर धरतो. ती काही न बोलता तो घेते आणि डोळे पुसते. समोर बसलेली गीताई हे सगळं बघते. बघून सुखावते. थोड्या वेळात सगळे घरी येतात. त्यानंतर शिवांशीचा गृहप्रवेश करून घेतात. आधीच सांगितलं असतं, पण हे लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे असं सांगून त्यांना घरी ठेवलेले असते. शिवांशी घरात आल्यावर रिया आणि प्रिया लगेचच तिच्या जवळ जातात. तर धीरज लगेच त्याच्या रूममध्ये जातो आणि त्यानंतर प्रिया आणि रिया आता तिला कंटाळा आला आहे, तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातात. आणि हो, आरुषी
तू पण जा तिच्याबरोबर. नीलम बोलतात. आरुषी शिवांशी बरोबर तिच्या सोबतीला आली होती. त्याचनंतर नीलमच्या सांगण्यावरून त्या दोघी त्यांना घेऊन गेस्ट रूममध्ये जातात. धीरज फ्रेश होऊन सरळ गॅलरीत जातो आणि सिगरेटचे धूर सोडत दूर कुठेतरी बघत असतो. त्याचवेळी शिवांशी सुद्धा गेस्ट रूमच्या गॅलरीमध्ये उभी होती आणि नुकताच पाऊस पडल्याने हवेत थंडी होती. सगळीकडे मातीचा वास पसरला होता. शिवांशीने तिचा नाईट ड्रेस घातला होता. दोन्ही हात एकमेकांवर चोळत ती सहज आजूबाजूला बघत ती तर तिला धीरज गॅलरीमध्ये उभा राहून सिगरेटचे धूर हवेत सोडताना दिसतो. त्यानंतर धीरजच्या आणि तिच्या रूममध्ये 2 रूम इतके अंतर होते. धीरजच्या रूमच्या बाजूला स्टडी रूम होती. त्याच्या बाजूला एक रूम आणि त्यानंतर गेस्ट रूम होती. शिवांशी एकसारखी त्याला पाहत होती, बघत होती. व्हाईट टी शर्ट, नाईट पॅन्ट, कपाळावर आठ्या आणि ते सिगरेटचे धूर हवेत सोडतानाचा धीरजचा त्याचा लुकमध्ये पण तो छान दिसत होता. आणि त्याचनंतर यार या लुकमध्ये पण कसला किलर दिसत आहे तो. नेहा आणि आरू आता इथे बरोबर बोलत होत्या. खूप हँडसम दिसतोय यार, हा पण सिगरेट का ओढत आहे. त्या कपाळावरच्या आट्या बघून वाटत आहे खूप टेन्शनमध्ये आहे. शिवांशीला कळते की खरंच त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन आहे. बहुतेक माझ्याबरोबर लग्न करायला लागलं आणि त्या गर्लफ्रेंडला काय उत्तर द्यायचं म्हणून टेन्शनमध्ये आहे वाटते. जाऊ दे, मला काय करायचं आहे ते, आणि त्याची गर्लफ्रेंड बघून घेतील. मला तर आता झोप येत आहे. सकाळी पण लवकर उठायचं आहे. जाते मी झोपायला. शिवांशी त्याच्यावरची नजर हटवत समोर बघत बोलली आणि त्याचवेळी धीरज तिच्याकडे बघतो. खूप वेळ झाला. कोणीतरी नजर रोखून आता इथे बघत आहे असं धीरजला वाटतं. म्हणून तो आजूबाजूला बघतो आणि त्याची नजर आता शिवांशीवर पडते. पण शिवांशी समोर बघत असल्याने तिचे केस चेहऱ्यावर आले होते. त्यात आता वारेसुद्धा सुटले होते. त्यामुळे ती लगेच आतमध्ये जाते आणि आतसुद्धा त्याला तिचा चेहरा नीट दिसत नाही. शिवांशी रूममध्ये येऊन आरुषीच्या इथे बाजूला जाऊन झोपते. तिला असं आतमध्ये गेलं बघून धीरजच्या कपाळावरच्या आठ्या अधिकच होतात आणि मग तो सुद्धा सिगारेट प्यायला खाली घेऊन विझवतो आणि रूममध्ये जाऊन टी शर्ट काढून पालथा चोपून पडतो. नीलम, प्रीती आणि गीताई सकाळी सकाळी हॉलमध्ये जमा होत्या. त्याचनंतर आई, आज पूजा घालावी लागेल, नीलम म्हणते. तर आता इथे आई म्हणते की हो, आज पूजा घालावी लागेल. धीरज तयार होईल का, प्रीती म्हणते. होईल तयार तो, पूजा तर करावीच लागेल ना. पूजेची तयारी करायला घ्या आता. तर तुम्ही धीरज आणि महेंद्र उठले का, गीताई विचारते. त्याचनंतर आई, उठलो आहे आम्ही. दोघे पण त्यांच्या समोर येत बोलतात. आणि त्याचनंतर आज पूजा आहे तर सगळी तयारी करून घ्या. शिवांशीच्या घरी पण सगळ्यांना सांगा, गीताई आता त्यांना म्हणत असते. हो आई, आम्ही बघतो. लागलात, दोघे बोलतात आणि त्यांच्या कामाला लागतात. त्याही दोघी जेवणाचे बघा, तुम्ही दोघी जेवणाचे बघा. पूजा जरी घरच्या घरी करायची असली तरी शिवांशीच्या घरचे येणार आहेत. मी आपल्या ब्राह्मण काकांना फोन करून बोलावून घेते. गीताई धीरजच्या रूममध्ये आल्या असतात. धीरज नुकताच त्याची जिम संपवून रूममध्ये आला असतो. त्याचनंतर आता पुढे धीरज म्हणतो, येऊ का गीताईला.
धीरज, स्वीटहार्ट ये ना, माझ्या रूममध्ये येण्यासाठी तू कधीपासून परमिशन घ्यायला लागली आहेस? तर आता इथे धीरज तिला म्हणतो, गीताई. गीताई म्हणते, आता घ्यावी लागेल. आधी तू एकटा होतास, आता तुझ्याबरोबर तुझी जोडीदार असेल ना. हलकं गालात हसत त्याला चिडवत त्या म्हणत असतात. तर त्यावेळी पण या चिडवण्याने धीरजला उलटे अजून वाईट वाटते. धीरज खुश नव्हताच. आजपासून त्याला त्याची रूम शेअर करावी लागणार होती, ते पण त्याच्या नापसंतीच्या मुलीबरोबर. याचा विचार करूनच त्याला दडपण आलेलं. गीताई म्हणते, धीरज, आज 11 वाजता पूजा आहे. ब्राह्मण काका येणार आहेत. तू सुद्धा तयार होऊन खाली ये. धीरज म्हणतो, स्वीटहार्ट, आता लग्न झाले ना, मग बस ना. मी आधीच सांगितलं होतं, मी फक्त लग्न करणार होतो. मला ऑफिसला जायचे. कालचा दिवस असाच गेला. आज मला सुट्टी घेणं शक्य नाही. फोन बघतो पण स्विच ऑफ झालेला. गीताई म्हणते, धीरज, हे शेवटचं आहे. यानंतर काही नाही. प्लीज, पाहिजे तर पूजा झाल्यावर ऑफिसला जा, पण एवढं तरी पूर्ण कर. गीताई धीरजला म्हणत असते. गोड लहान मुलासारखा चेहरा करत बोलतात आणि त्यांना नाही म्हणणं इथे धीरजला जमलेलं नसतं. आधीच गीताई आजारी होती म्हणून आता धीरज गीताईचं सगळं काही ऐकत असतं. धीरज म्हणतो, ठीक आहे, पण आता हे शेवटचं. त्यानंतर मी काही करणार नाही. फोन चार्जिंगला लावून अंघोळीला जातो. आणि गीताई हसतच बाहेर जातात. आई, मी शिवांशीला सांगून आली आहे, पण तिच्यासाठी साडी आणि दागिने पाठवायला लागेल ना? प्रीती म्हणते. त्यानंतर हो, मी तिच्यासाठी साडी आणि दागिने काढून ठेवले आहेत, ते तू तिला देऊन ये. गीताई म्हणते. त्यानंतर ठीक आहे आई, प्रीती म्हणते. गीताई त्यांच्या रूममध्ये जातात आणि थोड्या वेळाने प्रीती आवाज देतात. प्रीती, हे घे आणि शिवांशीला देऊन ये. गीताई प्रीतीच्या हातात साडी आणि दागिन्याचे बॉक्स देत बोलतात. ठीक आहे आई, मी देऊन येते तिला. प्रीती ते घेऊन जात असती की नीलम रूममध्ये येतात. त्यांच्या हातात साडी आणि काही दागिने असतात. नीलम, हे कोणाचे आहेत? गीताई आता त्यांना विचारते. गीताई म्हणतात, आई, हे शिवानी ताईचे दागिने आहेत आणि साडी आहे. ही साडी धीरजला खूप आवडायची म्हणून ही साडी आणि दागिने मी शिवांशीला द्यायचा विचार करत होते. नीलम म्हणते. प्रीती म्हणते, तुम्हाला कसं माहिती की ही साडी धीरजला आवडत होती? कारण नीलम म्हणते, त्यांनी सांगितलं होतं मला, म्हणून मी या साडीला हातसुद्धा लावला नाही. ती साडी मी सांभाळून ठेवली होती आणि हे दागिने पण बँकेत ठेवले होते. त्यांनी आज सकाळीच आणले आहेत. नीलम म्हणते. साडीवरून नजर टाकत बोलतात आणि त्यानंतर गीताई म्हणते, नीलम, ही साडी आणि हे दागिने तू सांभाळून ठेवले होते? अगं, जे तिचं होतं ते तिच्यानंतर तुझं होतं, मग काय हे सगळं सांभाळून ठेवलंस? नीलम म्हणते, नाही आई, हे माझं कधीच नव्हतं आणि मला हे काही नको आहे. हे शिवानी ताईचं होतं आणि त्यांच्यानंतर आता त्यांच्या हक्काच्या व्यक्तीचं म्हणजे त्यांच्या सुनेचं आहे. मी या सगळ्याला हात लावलेला धीरजला कधीच आवडणार नाही आणि मला धीरज हवा आहे, हे नको. त्याच्या मनाविरुद्ध मला काही नको. हे सगळं त्याच्या बायकोलाच मिळायला पाहिजे, असं आता इथे नीलम म्हणत असते. आणि तिलाच द्या तुम्ही. आणि तुम्हाला माहीत आहे ना धीरजच्या लग्नाबद्दल ताईची इच्छा काय होती? मग हे सगळं त्यांच्या सुनेलाच भेटत आहे, जी त्यांना हवी होती. नीलम हसतच बोलतात. गीताई म्हणते,
नीलम, खरंच ग, शिवानी नंतर तूच माझ्या धीरजची खूप काळजी घेतलीस आणि अजूनसुद्धा त्याच्यासाठी जीव तडपडत आहेस. पण तू नको काळजी करूस. शिवांशी आली आहे ना, ती लवकरच तुला आणि धीरजला एक करेल. गीताई म्हणतात. गीताई त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलतात. नीलम म्हणते, हो, आत्तापर्यंत एवढी वाट बघितली, आता अजून थोडी. बरं, उशीर होत आहे. प्रीती, जाऊन शिवांशीला हे सगळं देऊ नये आणि तयार व्हायला सांग. नीलम ते सगळे दागिने आणि ती साडी देतात. त्यानंतर आता इथे प्रीती हसत ते सगळं घेते आणि बाहेर जाते. तिच्या मागे नीलमसुद्धा जातात. धीरज त्याच्या रूममधून तयार होऊन बाहेर येतो. खाली जात असतो की त्याला नीलम साडी आणि दागिने गीताईच्या रूममध्ये नेताना दिसतात. त्यांच्या हातातील साडी बघत त्याला आठवतं की ती साडी त्याच्या आईची आहे. म्हणून तो लगेच त्यांच्या मागे जातो आणि रूमच्या बाहेर उभा राहून सगळं ऐकतो. तर आता धीरजला कळेल की नीलम त्याच्यावरती किती प्रेम करते. खरं तर आज स्टोरीमध्ये जरा जास्तच मिस्टेक झाल्या आहेत. प्लीज समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आणि असाच प्रतिसाद कायम ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग.